तहसील कार्यालयाने इश्यू केला. कुणाच्या नावावर? एकनाथ संभाजी शिंदे. राहतो कुठे? आंबेडकर नगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो. मग उत्पन्नाचा दाखला एका वर्षाचा, तर उत्पन्नाचा दाखला कोणी इश्यू करतो? तहसील कार्यालय. तर 2 डॉक्युमेंट्स त्यांनी पाठवले, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे. हे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांची वार्षिक उत्पन्न 2024-25 मध्ये 90,000 रुपये प्रतिवर्ष होती. 90,000 रुपये. आणि एकनाथ शिंदे साहेब ही असेच गरीब आहे. 90,000 रुपये त्यांची ही हे आहे. दुसरं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागतं, कारण हे एससी साठी आहे. तर हे कास्ट सर्टिफिकेट ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या नावाने ओरिजिनल, स्टॅम्प बघा ओरिजिनल आहे. हे सगळं सही शिक्का आहे. हे ओरिजिनल दोघांच्या नावाने आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांना एससी जातीच्या एका जातीचा उल्लेख त्याच्यावर करण्यात आलेला आहे. आधार कार्ड डुप्लिकेट बनवणं इतकं सोपं आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी तुम्ही खेळत आहे, नॅशनल सिक्युरिटीशी तुम्ही कॉम्प्रोमाइज करत आहे. हे डॉक्युमेंट जेव्हा मला आलं तर मलाही विश्वास बसला नाही की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसच्या बोगस आधार कार्ड, हे बोगस आधार कार्ड त्यांच्या दोघांच्या नावाने, त्यांचं सगळे डिटेल्स आहे याच्यामध्ये. कुठे राहतं ते? देवेंद्र फडणवीस राहुल नगर, सादत नगर मध्ये राहतो. हे एकनाथ शिंदे साहेब आंबेडकर नगर मध्ये राहतं. त्याच्यानंतर ह्या स्कीमला क्वालिफाय करण्यासाठी तुमच्याकडे पिवळा राशन कार्ड पाहिजे, म्हणजे हे सिद्ध करण्यासाठी की तुम्ही गरीब परिवार असतील. हे पिवळा राशन कार्ड घ्या दादा. हे पिवळ्या राशन कार्ड कुणाच्या नावाने आहे? जरा क्लोजअप करा. कुणाचं नाव आहे हे पिवळा राशन जे आहे ना, राशन कार्ड, ओरिजिनल राशन कार्ड, ओरिजिनल स्टॅम्प काय? हे एकनाथ संभाजी शिंदे. आता 90,000 रुपये कमावणारा एकनाथ संभाजी शिंदे किती गरीब असेल, त्यांना त्यांचा परिवारही पाळायचे आहे. की किती लोक आहे परिवारामध्ये? तर हे बघा किती लोक आहे त्यांच्या परिवारामध्ये. 5 लोक आहे. ते 5 लोक कोण आहे? एकनाथराव स्वतः आहे, लता आहे त्यांची बायको, श्रीकांत शिंदे ते मुलगा आहे, वृषाली त्यांची सून आहे, आणि रुद्रांश 4 वर्षाचा त्यांचा नातू आहे. बिचारे एकनाथ शिंदे साहेब हे 5 लोकांना 90,000 रुपये मध्ये कशा पाडत असेल? म्हणजे तुम्ही हे जे पुरावे दाखवलेत हे म्हणजे असे बनावट पुरावे सहज बनवले जातात, याचे प्रत्यक्ष उदाहरण. 90% मी आज महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती करतो की जिथे हे फाईल्स आहे ते फाईल्स आजच्या आज तुम्ही सील करा. तुम्ही प्रामाणिक असेल किंवा महापौर प्रामाणिक असेल तर त्यांनी आजच्या आज हे सील करा. त्याची इन्क्वायरी झाली तर तुम्हाला कळेल की 90% सगळे बोगस फाईल्स तिथे पाठवण्यात आलेले आहेत. बरं, पण हे जे सर्व कोण करतंय नेमकं कोण?